नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील न्हाळोद गावाजवळील पांढऱ्या नदी पात्रातून रात्रीतून चालणाऱ्या वाळू तस्करीमुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊन पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी आणि कृषीला फटका बसणार आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप न्हाळोद गावातील सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी केला आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जाते. महसूल व पोलीस प्रशासन यांनी रेती माफियांवर तात्काळ कायदेशीर बंदोबस्त करावा, अन्यथा न्हाळोद गावातील सरपंचांसह ग्रामस्थ उपोषणाला बसतील, असा इशारा प्रांताधिकारी रोशन कुवर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. आम्ही न्हाळोद ग्रामस्थ आज प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांची भेट घेतली आणि रेती संदर्भामध्ये निवेदन दिलं. निवेदन असं होतं की बऱ्याच दिवसापासून नदीपात्रातनं अवैध रेती उपसा चालू आहे, तरी शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आम्ही स्वतः ट्रॅक्टर जमा करून तहसील किंवा प्रांत ऑफिसला जमा केल्यावरसुद्धा ट्रॅक्टर तिथून रात्रीचे पळवले जातात. म्हणजे शासन काही करत नाही आणि उलट आम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही काय करतात. आम्ही वेळोवेळी यांना दिले, परंतु गावामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे. आमच्या गावात नदीपात्रामध्ये जवळपास 10 गावांच्या पाणीपुरवठा विहिरी आहेत. आपले लाडके आमदार रामदादा भदाने यांच्या गावालासुद्धा न्हाळोद नदीपात्राचं पाणी जातं आणि त्यांनीसुद्धा या अवैध रेती उपसावर लक्ष द्यावं आणि हा रेती उपसा बंद करावा, अशी आम्ही न्हाळोद ग्रामस्थ सगळे सरपंच, उपसरपंच आणि गावातील कार्यकर्ते आम्ही आज कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेब यांना निवेदन देऊन ही आज विनंती करतो की यांनी जर एवढ्या येणाऱ्या 8 दिवसात ही रेती बंद केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.